Okay, now today we will study about the digestive system of the cockroach. Periplaneta americana is the scientific name of the cockroach. As we know, it is found in most of the countries of the world, and this is the original American species. Indian species is called Blatta orientalis. इंडियन स्पेसीजचं नाव काय लक्षात ठेवायचं. इंडियन कॉकरोच ची स्मॉल साईज, छोटा असतो, आणि हा पेरीप्लॅनेटा अमेरिकना बिग साईज. नाव digestive system of the cockroach is having three parts. Digestive system includes three parts. Anterior most part of the cockroach is called mouth of the cockroach, then alimentary canal, and then salivary glands. Three parts are there. Mouth parts we learn in previous lecture. Mouth parts are of 5 types. Upper lip at the anterior and lower end of the head have mouth parts, includes, as like us in case of human mouth, bounded by upper and lower lip. Okay, upper lip, that is called labrum. Lower lip is called labium. Then on back side there are two lateral like this labrum, pair of single labrum upper lip, pair of mandibles, true jaws, then a pair of maxillae, second jaws, accessory jaws, and then a lower lip that is called labium. म्हणजे a labrum upper lip, two mandibles, two maxillae, and one lower jaw, labium. किती झाले? 1 2 3 4 टाईपचे झाले. लॅब्रम, मॅन्डिबल, मॅक्सिली, लोअर लिप, लॅबियम, आणि मध्ये सेंट्रली प्लेस्ड टंग, हायपोफॅरिंग्स किंवा लिंग्युआ. टंग, हायपोफॅरिंग्स किंवा लिंग्युआ, 3 नाव आहेत. म्हणजे हे 5 टाईपचे माउथ पार्ट्स, अँड दे प्रेझेंट इन द प्री ओरल कॅव्हिटी, ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड माउथ, इन फ्रंट ऑफ फॅरिंग्स. माउथ घेतलं आहे आपण, आता फॅरिंग्सपासून सुरुवात होईल. एलिमेंटरी कॅनल स्टार्ट्स फ्रॉम फॅरिंग्स अँड एंड्स टू ॲनस. ॲट द एंड ऑफ रेक्टम देर इज अ ओपनिंग. इन द 10th ॲबडॉमिनल सेगमेंट हॅव अ व्हेंट्रल ओपनिंग. व्हेंट्रल साईडला ओपनिंग आहे खालच्या साईडला, दॅट इज कॉल्ड ॲनस. Rectum opens into an opening, an aperture called anus, located in the 10th abdominal segment. इथं anus असतं त्याचं. म्हणजे आपण असं दाखवू शकतो. कुठं? ॲट व्हेंट्रल साईड of 10th abdominal segment. Mouth starts here at anterior most, and posterior most opening is called anus. म्हणजे mouth to anus long, near about 6 to 7 centimeter long passage. त्याच्यात मसल्स आहेत, स्मूथ मसल्स असतात,
तर पॅसेज फूड ट्यूब और डायजेस्टिव्ह ट्रॅक, त्याला काय म्हणतात? एलिमेंटरी कॅनल म्हणजे फूड ट्यूब, डायजेस्टिव्ह ट्रॅक, डायजेस्टिव्ह पॅसेज इज कॉल्ड एलिमेंटरी कॅनल. स्टार्ट्स फ्रॉम माउथ अँड टर्मिनेट्स ॲट द 10th segment of abdomen, that is called anus, but having variable diameter. तुमचा डायजेस्टिव्ह ट्रॅक आणि त्याचा डायजेस्टिव्ह ट्रॅक मध्ये दोघांमध्ये व्हेरिएबल साईज असते, डायमीटर. समजा इसोफेगस स्टार्टिंगला नॅरो आहे, हळूहळू ब्रॉड होते अँड टर्मिनेट्स इन टू व्हेरी ब्रॉड सॅक लाईक स्ट्रक्चर, दॅट इज कॉल्ड क्रॉफ. त्याच्या खाली गिझार्ड. म्हणजे मग फॅरिंग्स, इसोफेगस, क्रॉफ अँड गिझार्ड आर द 4 parts of first region, foregut, middle region, midgut, and terminal posterior region of the alimentary canal is called hindgut. म्हणजे डायजेस्टिव्ह ट्रॅक 4 मिड अँड हाइंडगट मध्ये डिस्टिंग्विश आहे, डिफरन्शिएटेड आहे, डिवायडेड आहे. बरोबर? म्हणजे इथं आपण 3 कलर याच्यासाठीच वापरले आहेत की तुमचं जे विजन आहे त्याच्याकडे बघायचं, ते क्लिअर होऊन जाईल की ब्लॅक कलरमध्ये फोरगट, ग्रीन कलरमध्ये मिडगट आणि रेड कलरमध्ये हाइंडगट. मग त्याच्यात काय काय येतं ते तुम्हाला दिसतं येते. फक्त इथं आपण ग्रीन नाही करू शकलो कारण एकमेकांमध्ये मर्ज झालं असतं. म्हणजे मग हिपॅटिक सिकी अँड स्टमक, म्हणजे ज्याला काय म्हणतात? मेसेंटेरॉन और व्हेंट्रिक्युलस. स्टमकचं नाव व्हेंट्रिक्युलस आहे, क्रॉपचं नाव प्रोव्हेंट्रिक्युलस. आणि मग गिझार्डस. ओके. म्हणजे इथं जसं आपण डायग्रॅम काढले, इकडे चार्टमध्ये पण क्लिअर केलेलं आहे आपण की त्याच्यात काय काय इन्क्लूड होतं. डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑफ कॉक्रोच. आता डायजेस्टिव्ह सिस्टीम आणि एलिमेंटरी कॅनल याच्यात घोड करायचा नाही. डायजेस्टिव्ह सिस्टीम काय असते? पूर्ण पॅसेज, बरोबर, माउथ टू ॲनस पॅसेज येऊन जाईल, पुन्हा त्याच्यातले डायजेस्टिव्ह ग्लँड येऊन जातील आणि बाकी सगळे स्ट्रक्चर जे डायजेस्टिव्ह ग्लँडला ॲसोसिएटेड, कनेक्टेड किंवा लिंक आहेत. एलिमेंटरी कॅनलमध्ये तुम्ही पॅसेज घेऊ शकता, पूर्ण फूड पॅसेज, पण त्याच्या साईडला असलेल्या ग्लँड्स वगैरे या एलिमेंटरी कॅनलमध्ये येत नाही. त्या ॲसोसिएटेड ग्लँड्स किंवा डायजेस्टिव्ह ग्लँड्स म्हणून आपण त्यांना टर्म करतो, इंडिकेट करतो. ओके. मग जसं आता इथं पण 3 पार्ट्स आहेत, माउथ और प्री ओरल कॅव्हिटी अलॉंग विथ इट्स माउथ पार्ट्स, तो पहिला पार्ट. नंतर मग तिथून फॅरिंग्स, इसोफेगस, क्रॉफ, गिझार्ड, फोरगट, मग हिपॅटिक सिकी अँड ग्रीन कलर्ड व्हेंट्रिक्युलस म्हणजे स्टमक, किंवा त्याला मेसेंटेरॉन असं म्हणतात. स्टमक, व्हेंट्रिक्युलस किंवा मेसेंटेरॉन म्हणजेच मिड गट असं आहे. आणि नंतर मग रेड आणि ब्राऊन कलरमध्ये, ब्राऊन कलरच्या लॉंग थीन अशा माल्फिगियन ट्युब्युल्स. माल्फिगी इज अ नेम ऑफ मार्सेलो माल्फिगी इज अ नेम ऑफ सायंटिस्ट. इन द मेमरी ऑफ माल्फिगी द नेम गिवन माल्फिगियन ट्युब्युल्स. माल्फिगियन ट्युब्युल्स तुमच्या ह्याच्यात पण आहे, माल्फिगियन बॉडी ह्युमन नेफ्रॉनमध्ये. नेफ्रॉन कसं कळतात ह्युमनचा तुम्ही? ए बोमन्स कॅप्सूल, बरोबर. ओके. माल्फिगियन बॉडी आणि ब्लड वेसलचं नेटवर्क ग्लोमेरुलस. ग्लोमेरुलस प्लस बोमन्स कॅप्सूल इज कॉल्ड माल्फिगियन बॉडी. एवढं पार्ट माल्फिगियन बॉडी. ग्लोमेरुलस प्लस बोमन्स कॅप्सूल कलेक्टिव्हली कॉल्ड माल्फिगियन बॉडी. माल्फिगी एक्सक्रिशनशी रिलेटेड आहे आपल्या ह्याच्यात पण, आणि इथं पण हे ज्या येलोइश कलरच्या बंचमध्ये असतात
मेनी ट्युबिल्स आर देअर, 100मध्ये ट्युबिल आहेत त्या. मेनी फाईन ट्युबिल्स आर देअर, ब्लाइंड सॅक्स असतात त्या अशा. आणि त्या कुठं असतात? आता डायजेस्टिव्ह सिस्टीम कुठं आहे? कॉक्रोचच्या मधल्या पार्टमध्ये. म्हणजे आता आपण जेव्हा सिलोम शिकणार आहोत, मी सिलोम घेतलं नाही तुम्हाला मुद्दाम, ते पुन्हा सिलोम आणि त्याच्या कॅव्हिटी ज्या आहेत बॉडीच्या, तर त्या मागच्या पहिल्या लेक्चरमध्ये सांगितल्या असेल, पहिल्या दुसऱ्या लेक्चरमध्ये मी. तर डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट ही त्याच्या मधल्या व्हिसरल चेंबरमध्ये, डॉर्सल चेंबर, मिडल चेंबर आणि व्हेंट्रल चेंबर, किंवा पेरिकार्डियल सायनस, पेरिव्हिसरल सायनस आणि खालचं पेरिन्युरल सायनस कॉक्रोचचं असं. आता त्याच्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम असते कुठं? तर आपण अशी पण दाखवू लॅटरल साईडने डायजेस्टिव्ह ट्रॅक कशी असते, तर ती समजून घेऊ. म्हणजे मग त्याचे बाकीचे डिटेल्स काही नाही, वाचून पण कळतील तुम्हाला. समजा हे हेड आहे लॅटरली, ही थोडीशी नेक आहे, थोरॅक्स आणि ॲबडॉमेन. मग इथून माउथ पार्ट्स वगैरे सुरू होतात. ही प्री ओरल कॅव्हिटी, दीज आर द माउथ पार्ट्स. आपण आपल्या सोयीसाठी असं दाखवतो आहे. हे माउथ पार्ट्स, ही माउथ म्हणजे प्री ओरल कॅव्हिटी. आणि मग इथून सुरू होईल आता फॅरिंग्स सुरू झाली. फॅरिंग्स तेच कलर वापरू आपण, फॅरिंग्स, देन इसोफेगस. ओके, क्रॉफ, इसोफेगस, फॅरिंग्स, गिझार्ड, मिडगट म्हणजे स्टमक. इथं हिपॅटिक सिकी, 8 असतात एकूण हिपॅटिक सिकी, 8. आणि त्याच्यानंतर मग जो ब्रॉड पार्ट आहे, फर्स्ट थोडा नॅरो असतो, इलियम नॅरो शॉर्ट, मग कोलॉन, जाड काढावं लागेल, टर्मिनल पार्ट. समजा इथं ॲनस, हा छोटा नॅरो, एलियम, कोलॉन, रेक्टम, ॲनस, पोस्टेरियर पार्ट. इकडे लॅटरली दाखवतो आहे आपण. म्हणजे मग माउथ कॅव्हिटी, प्री ओरल कॅव्हिटी ओपन्स इंटू, ती ओपन होते कुठं? फॅरिंग्स, इसोफेगस, हेडपासून फॅरिंग्स नंतर लगेच इसोफेगस स्टार्ट होते. इसोफेगस, क्रॉफ, गिझार्ड नंतर मग स्टमकचा पार्ट आहे, तिथे हिपॅटिक सिकी आहेत. नंतर इथं माल्फिगेन ट्युबिल्स आहेत छोट्या छोट्या, सेम लांब असतात खूप. मेनी बंचमध्ये खूप मोठा बंच असतो तो सगळ्या साईडला. अँड दे ॲब्सॉर्बिंग न्यूट्रिएंट्स फ्रॉम द पेरिव्हिसरल सायनस, म्हणजे मिडल सायनस त्याच्या बॉडीचं. कॉक्रोचची जी बॉडी ती हेड, थोरॅक्स, ॲबडॉमेन आपण डिवाईड करतो, बट बेसिकली हे 3 चेंबर तयार होतात. अप्पर चेंबर, डॉर्सल चेंबर, मिडल चेंबर, व्हेंट्रल चेंबर. आणि डायजेस्टिव्ह ट्रॅक इथे पेरिव्हिसरल, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम. सेल काढून देतो. तर वर सर्क्युलेटरी सिस्टीम, खाली नर्वस सिस्टीम, तिथून सर्क्युलेटरी,
त्याच्यामुळे पेरिकार्डियल सायनस. मध्ये व्हिसरल ऑर्गन्स आहेत, डायजेस्टिव्ह सिस्टीम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, एक्सेटरी सिस्टीम, त्याच्यामुळे पेरिव्हिसरल सायनस. आणि इथं नर्वस सिस्टीम आहे, पेरिन्युरल सायनस. हां, तर मग एवढे असे 3 सायनस असतात त्याला. म्हणजे मधल्या सायनसमध्ये मिडल सायनस हॅव ए मिडल सायनस म्हणजे पेरिव्हिसरल सायनस हॅव अ डायजेस्टिव्ह सिस्टीम. चला, ओके. नाव आता जवळपास व्ह्यू क्लिअर झाला तुमचा की डायजेस्टिव्ह सिस्टीम यामधल्या याच्यात असते. आता इथं आपण ही मोकळी दाखवली, बट नॉट अप्पर साईड, नॉट लोअर साईड. 3 चेंबर आहेत त्याचे, डॉर्सल डायफ्रॅम, व्हेंट्रल डायफ्रॅम, म्हणजे 2 पार्टिशन्स आहेत. 2 पार्टिशन्समुळे 3 चेंबर तयार होतात. डायफ्रॅमच्या वरचा जिथं हार्ट असतं, हार्ट डॉर्सल आहे, नर्वस सिस्टीम व्हेंट्रल असते. तुमचं उलटं होऊन जातं, हा नॉन कॉर्डेड आहे, तुमच्यामध्ये उलटं होऊन जातं. तुमच्यामध्ये नर्वस सिस्टीम डॉर्सल, हार्ट व्हेंट्रल, आणि बाकीचं मध्ये मग विसरल ऑर्गन तुमचे इथं जास्त आहेत. कशामध्ये? ॲबडॉमेनमध्ये. ओके. मग आता ही सगळी पेरी विसरल सायनसमध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे मधल्या. नर्वस सिस्टीम इथं, पुढं हेड सायनस आणि बाकीची लोअर सायनस व्हेंट्रल सायनसमध्ये. हार्ट डॉर्सल सायनस आणि बाकी सगळे ऑर्गन, हार्ट आणि नर्वस सोडलं तर बाकी सगळं मध्ये. एक्सेटरी सिस्टीम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, डायजेस्टिव्ह सिस्टीम, इवन ट्रकियल सिस्टीम वगैरे पण असते ती. ती तर सगळीकडे पसरते. ओके. नाव कळलं. मग आता ह्या डायग्रॅममुळे पण लक्षात येत असेल, माउथ पार्ट्स फूड घेतील. फूड इंजेस्टेड और टेकन इन साइड द प्री ओरल मीन्स माउथ, देन माउथ पार्ट्स कटिंग देम. आता बायटिंग आणि चेविंग टाईप आहेत ना, तर ते मॅन्डिबलचं काम काय? कट करणं. फूड कट केलं जातं आणि लगेच तिथं काय मध्ये सेंटरमध्ये हायपोफॅरिंग. हायपोफॅरिंगच्या बॅक साईडला या सलायव्हरी ग्लँड्स ओपन होतात. सलायव्हरी ग्लँड्स ओपन ॲट बॅक साईड ऑफ द हायपोफॅरिंग्स. त्याच्यामुळे सलायवा मिक्स करायचं काम करते ती पण. आणि मग माउथ कॅव्हिटीमधून सलायवा मिक्स फूड गेट स्वॅलोड ऑर पुश्ड इन टू फॅरिंग्स अँड देन इसोफेगस, देन इन क्रॉफ. क्रॉपमधून ते आता क्रॉपच्या पुढं गिझार्ड आहे. गिझार्ड म्हणजे तिथली फूड मिल. आपल्याकडे फ्लोअर मिल असते, धान्य टाकतो, चक्की, आटा चक्की पिसायची. तर मग ती चक्की म्हणजे फ्लोअर मिल. तिच्यात तुम्ही ग्रेन, होल ग्रेन टाकतात, खाली फ्लोअर येतं. तर फूड जे अर्धवट क्रश आहे, ग्राइंड आहे, ती इथं गेलं की फाईन ग्राइंडिंग करायचं काम गिझार्ड. गिझार्डमधून हळूहळू खाली येईल. ते गिझार्डमध्ये टीथ आहेत, 6 रोज ऑफ टीथ. गिझार्डचं स्ट्रक्चर आणि सलायव्हरी ग्लँडचं स्ट्रक्चर उद्या बघू आपण, इथं सगळं बसणार नाही. डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हटली तर फक्त स्टार्ट करायची, फॅरिंग्सपासून एनसपर्यंत यायचं बस, आणि थोडं थोडं यांच्या आणि यांच्याविषयी लिहायचं थोडं थोडं बस, बाकी डिटेल नाही. कारण ही डायजेस्टिव्ह सिस्टीम. मग डिटेल्स जे आहेत, TS ऑफ गिझार्ड किंवा सलायव्हरी ग्लँड, यांची डिटेल सलायव्हरी ग्लँडवर क्वेश्चन असेल किंवा गिझार्डवर स्वतंत्र असेल तरच, अदरवाईज काही काढायची गरज. थोडं थोडं 1, 2, 2, 3, 3 लाईन्समध्ये प्रत्येकाला एक्सप्लेन करत चालायचं. तर मग लक्षात आलं गिझार्डचं डिटेल्स काय आहेत मध्ये. त्याच्यामध्ये 6 टीथ आहेत आणि ते फूडला क्रश करतात. जसं तुमच्या दातांमध्ये फूड गेलं की त्याला क्रश केलं जातं, तसं तिथं ते वेल ग्राइंडेड, त्याचं स्मूथ बनवलं जातं. आणि वेन इट गेट एंटर्ड इन टू द स्टमक बिफोर इन द ग्राइंडेड और क्रश्ड फूड, हिपॅटिक सिकी ॲडिंग हिपॅटिक ज्यूस कंटेन्स डायजेस्टिव्ह एन्झाईम्स. म्हणजे आता ते फाईनली ग्राइंडेड फूड स्टमकमध्ये एंटर करेल, मेसेंटेरॉनमध्ये, मिडगटमध्ये किंवा व्हेंट्रिक्युलसमध्ये. त्यावेळेस त्याच्यामध्ये एन्झाईम्स ॲड होतात. म्हणजे हिपॅटिक सिकी 8 आहेत, त्यांचं सिक्रिशन ॲड करतात. म्हणजे मग आता इथं डायजेशन व्हायचं काम करेल. म्हणजे स्टमक इज द पोर्शन वेअर डायजेशन इज कम्प्लिटेड. अनडायजेस्टेड फूड पुश्ड फॉरवर्डली इन टू द एलियम where the numerous
माल्फिगियन ट्यूब्यूल्स ॲडिंग नायट्रोजिनस वेस्ट और एक्स्ट्रा जे काही आहे ते सगळं नायट्रोजिनस वेस्टमध्ये इथं इन्सेक्ट काय एक्सक्रीट करतात कोण सांगतो? मायका लाल, मायका लाली, युरिक ॲसिड. वा वा वा, किती आनंद झाला मला. कॉलर मला डायरेक्ट असे करून गेले. माझे स्टुडंट उत्तर द्यायला लागले. दे आन्सर क्विकली अँड करेक्टली अगेन. कुठलं? युरिक ॲसिड. म्हणजे कोण कोण युरिक ॲसिड एक्सक्रीट करतो? इन्सेक्ट, बर्ड्स आणि रेप्टाईल्स. इन्सेक्ट, रेप्टाईल्स आणि बर्ड्स युरिक ॲसिड एक्सक्रीट करतात, बरोबर. आणि स्पायडर, स्कॉर्पियॉन, पेंग्विन, ग्वानिन. तुम्ही मॅमल्स, ॲम्फिबिया युरिक ॲसिड का नाही, युरिया. आणि फिश, फ्रेश वॉटर फिश वगैरे असतात ते, किंवा फ्रॉकची लार्व्हा, टॅडपोल लार्वा ऑफ फ्रॉक, अमोनिया. ॲक्वॅटिक फ्रेश वॉटर ॲनिमल जे आहेत ते अमोनिया, कारण अमोनियाला पाणी जास्त लागतं. मग पाणी कोणाला उपलब्ध आहे? फ्रेश वॉटरवाल्याला. ठीक आहे, चला ओके. तर मग याच्यावरून आयडिया आली. आता फूडचं काय होणार आहे? असं 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 जाईल. मग इथून ते ग्राइंड होईल, क्रश होईल. डायजेस्टिव्ह ज्यूस, हेपॅटिक सिकी ॲड करतील. डायजेशन कम्प्लिटेड इन स्टमक, मिडगट. and then undigested food pushed into the ileum, short narrow portion, छोटासा नॅरो पोर्शन. आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट लार्ज इंटेस्टाईन म्हणजेच हाइंडगट. तर तिची स्मॉल इंटेस्टाईन ही इलियम येते. इलियम म्हणून ती नॅरो शॉर्ट आहे. पण त्याची लार्ज इंटेस्टाईन मोठी आहे. पण याला इथं लार्ज इंटेस्टाईन, स्मॉल इंटेस्टाईन कलेक्टिव्हली फॉर्मिंग हाइंडगट असं आहे. इथं आपल्याला असं वाटतं ही लार्ज इंटेस्टाईन ही स्मॉल इंटेस्टाईन. पण स्मॉल इंटेस्टाईन रिड्यूस मच, कारण स्मॉल इंटेस्टाईन आपल्यामध्ये काय काम करते? स्मॉल इंटेस्टाईन इन्क्लूड स्टमकनंतर कोण असतं? डिओडिनम, जेजुनम आणि इलियम. त्याच्यातलं डिओडिनम, जेजुनम काय? फक्त इलियम आहे इथं, ती पण छोटीशी. स्मॉल इंटेस्टाईनचा पार्ट म्हणजे इलियम, आणि नंतर लार्ज इंटेस्टाईनचा पार्ट कोलॉन, रेक्टम अँड देन ॲनस आउटसाईड. म्हणजे मग हे स्टमकमध्ये डायजेशन होतं आणि अनडायजेस्टेड फूड गेट एंटर्ड इन टू द इलियम अलॉंग विथ द नायट्रोजिनस वेस्ट युरिया गेट ॲडेड इन टू द अनडायजेस्टेड फूड. वेन अनडायजेस्टेड फूड गिव्हन आउट, दॅट इज कॉल्ड डिफिकेशन. म्हणजे त्याचा एक्सक्रिटरी मॅटर बाहेर काढेल, डिफिकेशन म्हणतो आपण. तर त्यावेळेस अलॉंग विथ फिकल मॅटर, त्याचं अनडायजेस्टेड फूड, युरिक ॲसिड क्रिस्टल्स. युरिक ॲसिड लिक्विड फॉर्ममध्ये नाही, कारण पाणी वाचवायचं आहे. कॉक्रोच पाणी प्यायला येत नाही तुमच्याजवळ, बरोबर. म्हणजे मग बर्ड्स, रेप्टाईल्स आणि इन्सेक्ट्स, त्यातल्या त्यात बर्ड्स थोडंफार पाणी पितात. रेप्टाईल किंचितसं म्हणजे निग्लिजिबल, कारण त्यांना लागणारं फूड मिळून जातं त्यांना, त्यांच्या प्रेमधून कुठून पाणी मिळून जातं त्यांच्या फूडमधून. त्याच्यामुळे ते वॉटर एक्सक्रीट करत नाही. आता तुम्ही दिवसातून जे काही 1.25 लिटर युरिन डिस्चार्ज करतात, त्याच्यात 95% वॉटर आहे. म्हणजे तुम्ही वॉटर एक्सक्रीट करतात युरियाच्या सोबत, वेस्टच्या सोबत, तर तुम्हाला पाणी घ्यावं लागेल. ते युरिनचा ड्रॉप रिलीज करत नाही, वॉटर रिलीज करत नाही. म्हणजे मग अल्टिमेटली ते पाणी कमी पितील किंवा नाही पिणार. म्हणजे इन्सेक्ट पाणी पिणारच नाही, स्नेक पाणी पित नाही, दूधचा काही प्रश्न नाही. दॅट इज द मिथ. पण मग कसं करतात? त्याला खूप भुकेला ठेवलं जातं. मग त्याचं डायजेस्टिव्ह ट्रॅक थोडीशी ड्राय व्हायला लागतं, डिहायड्रेट व्हायला लागतो तो, कारण त्याला लागणारं पाणी त्याच्या प्रेमधून, फूडमधून मिळतं. त्याला प्रे दिला नाही की त्याच्या बॉडीत पाणी कमी पडेल. ते जे स्नेक चार्मर असतात, गारुडी वगैरे, तर ते काय करतात? त्या स्नेकला फूड देत नाही त्याचं. म्हणजे मग तो ड्राय वाटायला लागतं त्याला. मग तो काय करतो? मग तुमच्याकडनं दूध किंवा दुधासाठी पैसे कलेक्ट करतायत त्यांना. लोक पण टाकतात मग 10-10, 20-20 रुपये. त्याला माणसांना नाही माहीत नसतं की हा काही दूध पिणारा प्राणी नाही, हा प्युअरली कार्निव्होर आहे. तो बाहेर दुसरं काहीच खाणार नाही. सापला तुम्ही दूध पाजणार आहेत का? नाही पाजणार. आपण जनरल म्हणतो ना, सापाला काय दूध पाजतो म्हणजे तुझा दुश्मन आहे, त्याला कशाला मदत करतोय?
तर हां, दूध तो पितच नाही, ती म्हण काहीच कामाची नाही, तर त्याच्यामुळे पाणी पित नाही. म्हणजे मग अल्टिमेटली जर त्याच्यामध्ये डिहायड्रेशन झालं आहे, फूडच मिळत नाही, तर मग शेवटी तो डिहायड्रेट बॉडीला वाचवायला ते काय जे असेल पाणी किंवा दूध तुम्ही देत आहेत ना, तर ते घ्यायचा प्रयत्न करतो स्वतःला वाचवायला. न्यूट्रिएंट मिळणार नाहीत पण पाणी तर मिळून जाईल, पाण्यातून डिहायड्रेशन वाचून जाईल. आणि दुधातून थोडेफार का असे ना न्यूट्रिएंट मिळतील, पण तो ते डायजेस्ट करायला त्याच्याकडे पाहिजे काही, असं असतं. त्याच्यामुळे ते मग ते तुम्हाला थोडंसं घुमवतात, त्यांना थोडी सायकोलॉजी माहीत असते. असं असं पुंगी अशी अशी घुमवून तो असं असं करतो, बरोबर आहे ना, तर तो त्या मुवमेंटला करतो. त्याची पुंगी पकडून घ्या, नागाचं असं असं करणं बंद. तुम्ही सुद्धा नाचू शकतात. रुमाल असा घेतला की ते असं असं कर, असं असं करेल, बरोबर. कारण तो काय बघतो, मुव्हिंग ऑब्जेक्ट इज लिव्हिंग अँड दॅट इज द एनिमी. तो इकडे जातो तर तो तिकडे बघतो, त्याला असं वाटेल इकडनं अटॅक करेल तर आपण पण अटॅक करतो. तो तिकडे गेलात तो तिकडे बघतो पोझिशन. जसं तुमचा दुश्मन आहे, दुश्मन तिकडे गेलात तुम्ही तिकडे बघाल, इकडे गेला तर इकडे बघाल, तो तुम्हाला दुश्मन समजतो मुव्हिंग थिंगला, आणि तो रिॲक्ट करतो. ओके, चला मग आलं लक्षात. तर माल्फिगेन ट्युब्युल्स ॲब्सॉर्बिंग द नायट्रोजिनस वेस्ट फ्रॉम द सराउंडिंग पेरिव्हिसरल सायनसमध्ये फ्लुईड. कारण याच्यात कशी ओपन सर्क्युलेशन आहे, त्याच्यात सगळं या तिघं सायनसमध्ये ब्लड भरलेलं आहे, त्याचं कलरलेस ब्लड कॉकरोचचं, आणि त्याच्यामध्ये सगळे वेस्ट आहेत. ते या माल्फिगेन ट्युब्युल्स नंबर ऑफ आहेत, ते ॲब्सॉर्ब करतात आणि तिथून ह्या इथं टाकून देतात इलियममध्ये. अँटेरियर ओपनिंग, इलियमची अँटेरियर ओपनिंग आहे, त्याच्यात ते सगळं ॲड करतात. म्हणजे इलियम आणि स्टमकच्या जंक्शनला त्या सगळ्या ओपन होतात. तिथं टाकलं की मग ते अलॉंग विथ अनडायजेस्टेड फूड, म्हणजे आता तो एक्सक्रीट पण करतो, डिफिकेशन पण करतो. कारण तो लिक्विड युरिन डिस्चार्ज करत नाही, टू कॉन्झर्व द वॉटर. कारण तो पाणी पित नाही जास्त, तर पाणी एक्सिट करणार नाही. ओके, चला मग आता इन दिस वे डायजेस्टिव्ह सिस्टीम कंटेन्स माउथ पार्ट झालं आपलं. एलिमेंटरी कॅनॉल, इट इज नियर अबाउट 6 to 7 सेंटीमीटर लॉंग ट्यूब, व्हेरिएबल इन डायमीटर. इथं बारीक, पुढे जाडी, जाड, एकदम ब्रॉड झाली, पुन्हा नॅरो, पुन्हा ब्रॉड, पुन्हा अजून लेक्टमच्या ठिकाणी अजून मस्त ब्रॉडर असं असेल. व्हेरिएबल डायमीटर विथ 2 ओपनिंग्स, माउथ अँटेरियर अँड ॲनस पोस्टेरियर. Alimentary canal divided into 3 parts, fore, mid and hind gut. Foregut is called stomatium, midgut mesenteron and hindgut proctadium. Foregut contains black color, इथं pharynx, esophagus, crop, broad portion, and below that there is a gizzard. म्हणजे ते काय त्याची फ्लोअर मिल सारखं आहे, फूड मिल, क्रश करणारी, फूड ग्राइंडिंग अँड क्रशिंग युनिट गिझार्ड. आणि त्याच्यानंतर फुल्ली फायनली एकदम फाईन ग्राइंडेड मटेरियल एंटर्स इन टू द स्टमक अलॉंग विथ द सिक्रिशन ऑफ द सिकी. मग लक्षात आलं तुम्हाला. इसोफेगस नॅरो पॅसेज आहे, क्रॉफ ब्रॉड सॅक लाईक बॅग लाईक स्ट्रक्चर वेअर फूड गेट टेम्पररीली स्टोर्ड. कशासाठी? मग इथून ते आता फ्रॉम क्रॉफ इट गेट एंटर्ड इन टू द गिझार्ड. गिझार्ड हॅव अ 6 teeth, chitinous teeth, which shows action, grinding, cutting action, and that is why food get grinded properly, crushed properly, and thereafter entering into the stomach. Stomach is a part, major part of the midgut. It is also called mesenteron or ventriculus. Ventriculusच्या अगोदर प्रोव्हेंट्रिकुलस का गिझार्डला म्हणतात? प्रोव्हेंट्रिकुलस. बघा मी मुद्दाम लिहिलं, तुम्ही वाचतात का? तर गिझार्ड इज कॉल्ड प्रोव्हेंट्रिकुलस. कारण व्हेंट्रिकुलस कोण आहे? स्टमक. स्टमकच्या नंतर कोण आहे? प्रो, म्हणजे बिफोर स्टमक. व्हेंट्रिकुलसच्या बिफोर स्टमक, म्हणजे त्याला आपण व्हेंट्रिकुलस मीन्स स्टमक, देन गिझार्ड इज प्रोव्हेंट्रिकुलस, त्याच्या अगोदर हे नाही. हां, हिअर इज द प्रोव्हेंट्रिकुलस, त्याच्या अगोदर. सॉरी गिझार्ड. म्हटलं येतं का कोणाच्या लक्षात आलं असेल, काही सांगितलं नाही पाहिजे. क्रॉप काय? बॅग आहे, फूड स्टोरेज बॅग. pharynx, esophagus, crop, and then crop opens into gizzard where the grinding of teeth occurs, and then मी जसं सांगितलं त्या पद्धतीने hepatic cici are 8. कशा असतात hepatic cici? They are the thin, transparent
ब्लाइंड म्हणजे काय, एक एंड ओपन आहे एक एंड क्लोज आहे. म्हणजे मग इथं ते हिपॅटिक सिकीचा जो ज्यूस आहे हिपॅटिक ज्यूस फॉर्म अँड गेट ॲडेड इन टू द जंक्शन. कुठं, गिझार्ड आणि स्टमकचं जंक्शन. म्हणजे मग त्याला तुम्ही काय म्हणतात, ॲट द ओपनिंग ऑफ स्टमक, ॲट द ओपनिंग ऑफ मिडगट, मेसेंटेरॉन किंवा व्हेंट्रिकुलस. फ्रॉम प्रो व्हेंट्रिकुलस फूड एंटर्स इन टू व्हेंट्रिकुलस. म्हणजे गिझार्ड टू स्टमक, गिझार्ड टू मेसेंटेरॉन फूड येईल. ओके, मग झालं आता. त्याच्यानंतर मग आता पुढं स्टमकमध्ये काय होतं, डायजेस्टिव्ह ज्यूस ॲडेड, हिपॅटिक सिकी ॲडिंग द डायजेस्टिव्ह ज्यूस अँड दॅट इज वाय द मटेरियल गेट डायजेस्टेड वेल. तोपर्यंत तिथं असतं ते. देअर आफ्टर अनडायजेस्टेड मटेरियल एंटरिंग इन टू द नॅरो ट्यूब, शॉर्ट नॅरो ट्यूब दॅट इज कॉल्ड इलियम. 2 इलियम आहेत लक्षात ठेवा. एक हे स्टमकचं इंटेस्टाईनचं हां, आणि हा बोन असतो आय. इलियम कुठं आहे तुमचं, इथं पेल्विक गर्डलमध्ये. इलियम इथं, इशियम आणि मग प्युबिक, 2 प्युबिक बोन्स. म्हणजे तुमचा पेल्विक गर्डल, हिप गर्डलचं बोन येते इलियम. आणि हे पण इलियम. इथं ले म्हणायचं, इथं ली म्हणायचं. इलियम, इलियम. कारण आय केला तर मग काय होऊन जाईल, बोन होऊन जाईल. तर ओके, मग आता आपल्या त्याच्यात आपण लिहिलेलं आहे काय, द नायट्रोजनस वेस्ट कलेक्टेड बाय द हिपॅटिक सिकी. आता याचं लिहित होतो ना, हिपॅटिक सिकी कशा, थिन, ट्रान्सपरंट, ब्लाइंड, हॉलो अँड ट्युब्युल्स. थोड्याशा सब मायक्रोस्कोपिक असतात सॉरी, सिक्रेटिंग द डायजेस्टिव्ह एन्झाईम्स अँड गेट एंटर्ड इन टू डायजेस्टिव्ह एन्झाईम्स रिलीज इन टू द स्टमक, अँटेरियर एंड ऑफ द स्टमक ऑर मेसेंटेरॉन. त्याच्यानंतर इथं ॲट द अँटेरियर एंड ऑफ द इलियम all the Malpighian tubules there is a yellowish color bunch which releasing uric acid, nitrogenous waste. Additional uric acidच नाही, बाकीचे पण चालेल, जे काही असेल ते इथं ॲड होईल. अँड इन दिस वे द अनडायजेस्टेड फूड गेट स्टोर्ड हिअर इन टू द कोलॉन अँड देन बिफोर रिलीज आउट इट कम इन टू द रेक्टम. रेक्टम फुल झालं की मग तो सिग्नल जातो त्याला, आणि प्रेशर आहे त्याला, मग त्याच्यानंतर तो तिथून रिलीज करतो. अँड इन दिस वे रेक्टम ओपन्स आउटसाईड ॲज अ ॲनस लोकेटेड इन द 10th ॲबडॉमिनल सेगमेंट. ओके, मग आता या पद्धतीने हे, आणि हे तुमचं समोर असेल कलर वाईज, तर तुम्ही प्रत्येकाविषयी 1-1, 2-2 लाईन लिहू शकता. म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टम झाली. याच्यातला काय पार्ट राहिला मग, सलायव्हरी ग्लँड स्पेअर आपण स्वतंत्र उद्या सलायव्हरी ग्लँड आणि TS ऑफ गिझार्ड 2 गोष्टी घेऊ. ओके, एक मिनटं.